ओम नमः शिवाय. श्रावणबाळ कोण होते? श्रवणबाळ कोण होते? श्रवणबाळ हा त्रेतायुगातील एक प्रसिद्ध आदर्शील आणि कर्तव्यनिष्ठ पुत्र होता. त्याचे आईवडील अंध होते आणि तो त्यांची सेवा करणे हेच आपले जीवनधर्म मानत होता. पालकांप्रती अपार भक्ती. श्रवणबाळ आपल्या आईवडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जाण्यासाठी स्वतःच्या खांद्यावर दोन्ही बाजूला कावडीत बसून चालला. तो पायी चालत सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देत होता. राजा दशरथाची चूक. एके दिवशी श्रवणबाळ पाणी भरायला नदीकाठी गेला असताना अयोध्येचा राजा दशरथ शिकार करत होता. त्याने पाण्याचा आवाज ऐकून समजले की एखादे प्राणी पाणी पित आहे आणि बाण सोडला. तो बाण श्रवणबाळाच्या छातीला लागला आणि तो जखमी झाला. श्रवणाचा मृत्यू. श्रवणाने मरण्यापूर्वी राजा दशरथाला विनंती केली की त्याने त्याच्या आईवडिलांना पाणी द्यावे, पण आपली चूक सांगू नये. राजा दशरथाने तसं केलं, पण आईवडिलांनी मुलाचा आवाज न ऐकून विचारलं, आमचा श्रवण कुठे आहे? पालकांचा शाप. राजा दशरथाने सत्य सांगितले तेव्हा ते अंध पालक दुःखाने व्यथित झाले आणि त्यांनी राजा दशरथाला शाप दिला, जसा आम्हाला पुत्रवियोग झाला तसाच तुलाही पुत्रवियोग होईल. रामायणातील संबंध. नंतर जेव्हा भगवान राम वनवासाला गेले तेव्हा राजा दशरथाला त्या शापामुळे दुःखाने प्राण सोडावे लागले. अशा प्रकारे श्रवणबाळाच्या मृत्यूचा संबंध रामायणातील दशरथाच्या अंताशी जोडला जातो. श्रवणबाळाचे शिक्षण. श्रवणबाळाची कथा आपल्याला सांगते की पालकांची सेवा हीच सर्वात मोठी पूजा आहे. सत्य, सेवा आणि कर्तव्य ही जीवनाची खरी मूल्ये आहेत. धन्यवाद.